उपास. आज आपण हा धडा बघणार आहोत. मागच्या व्हिडिओत मी तुम्हाला समजून सांगितलं आहे, थोडीशी स्टोरी सांगितली होती. आता आपण अर्धा जो लेसन आहे तो आपण करणार आहोत पूर्ण. सगळ्यांनी आपली आपली पुस्तकं काढली, लेसन काढा. लेसन नंबर 4 उपास. ओके. हातात प्रत्येकाच्या पेन्सिल पाहिजे. तुम्हाला माहिती सरांना, विस्कृते सरांना शिकवताना पेन्सिल लागते. ओके, ठीक आहे. उपास. पु ल देशपांडे, पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे, 1990 to 2000 म्हणजे 1919 साली त्यांचा जन्म झाला होता आणि 2000 सालापर्यंत ते जगले. आणि या काळात त्यांनी खूप काही मराठीसाठी काम करून ठेवलं. त्यांचा थोडक्यात परिचय आपल्याला इथे पुस्तकात दिलेला आहे. हे कोण आहेत? थोर मराठी साहित्यिक आहेत, मोठे मराठी साहित्यिक आहेत. साहित्यिक म्हणजे साहित्य लिहिणारा, म्हणजे लिटरेचर. साहित्यिक जो आहे तो लिहिणारा असतो, रायटर आहेत ते. वेगवेगळ्या प्रकारचे त्यांनी कथा लिहिल्या आहेत. ते विनोदी लेखक आहेत, कॉमेडी लिहिली त्यांनी. नाटककार आहेत, वेगवेगळे नाटकं तयार केली. प्रवास वर्णनकार म्हणजे वेगवेगळ्या ठिकाणी त्या काळात ते जी इथं प्रवासाला जायची तर तिथला सगळा अनुभव त्यांनी तिथे लिहून ठेवलेला आहे. चतुरस्र कलावंत. चतुरस्र म्हणजे काय? ऑलराऊंडर. आपला हार्दिक पांड्या कसा आहे? बॉलिंग पण करतो, बॅटिंग पण करतो आणि ती छान प्रकारे करतो, टाइमपास म्हणून नाही करत. अशा पद्धतीने ते चतुरस्र कलावंत आहेत. सूक्ष्म निरीक्षण, मार्मिक आणि निर्मळ विनोद, तरल कल्पनाशक्ती आणि भाषेचा कल्पक व चमत्कृतीपूर्ण उपयोग करण्याचे कौशल्य हे त्यांचे लेखन विषय. त्यांच्या लेखनामध्ये ही एक त्यांची स्टाईल आहे की योग्य पद्धतीने, मार्मिक पद्धतीने, विनोदी पद्धतीने ते लिहायचे. ठीक आहे. त्यांची काही पुस्तकं आहेत. तुका म्हणे, तुझे आहे तुझपाशी, अंमलदार, सुंदर मी होणार, ती फुलराणी इत्यादी स्वतंत्र आणि रूपांतरित नाटके ही त्यांची नाटकं आहेत. काही नाटकं त्यांनी स्वतःच्या मनाने लिहिली म्हणून ती स्वतंत्र नाटके लिहिली आणि काही नाटकांचं त्यांनी रूपांतर केलं. रूपांतर म्हणजे त्यांनी दुसऱ्या भाषेमध्ये जी नाटकं होती ती त्यांनी त्यांच्यापर्यंत ट्रान्सलेट केली मराठीत आपल्यासाठी. सदू आणि दादू, विठ्ठल तो आला आला इत्यादी एकांकिका संग्रह. एकांकिका म्हणजे काय असतं? तर नाटक जे असतं, जुन्या काळी नाटक असायचं ते 3 अंकी असायचं, म्हणजे 3 तासाचं असायचं. त्याचे 3 अंक असायचे. परंतु कालांतराने लोकांना वेळ कमी पडू लागला, म्हणजे कमी वेळात नाटक बघायचं करावं लागलं त्यांना, म्हणून एक अंकाचं नाटक तयार व्हायला लागलं, त्याला एकांकिका म्हणायला लागले. एका अंकाची एकांकिका. खोगीरवर्दी, असामी, खिल्ली, बटाट्याची चाळ, हसवणूक इत्यादी विनोदी लेख संग्रह. त्यांनी जे काही विनोदी लेख संग्रह लिहिलेले आहेत त्यातील ही काही विनोदी लेख संग्रह आहे. अपूर्वाई, पूर्वरंग, जावे त्यांच्या देशात इत्यादी प्रवास वर्णन. हे त्यांनी जे प्रवास केलं ते ज्या एका पुस्तकात लिहून ठेवलं त्यातली ही काही पुस्तके आहेत. व्यक्ती आणि वल्ली, गणगोत, मैत्र इत्यादी व्यक्ती चित्रणात्मक पुस्तके अशी त्यांची विपुल ग्रंथ संपदा आहे. आता यांनी ही पुस्तकं लिहिलेली आहेत. या पुस्तकांमध्ये त्यांनी माणूस जो असतो, व्यक्ती जी असते, तिचं चरित्रविषयी, तिच्या ती व्यक्ती कशी असेल त्याविषयी त्यांनी ती माहिती लिहिलेली आहे. आणि ती एवढ्या छान प्रकारे लिहिली की ती पुस्तक वाचता वाचताच ती व्यक्तिरेखा आपल्या डोळ्यासमोर उभी राहते. उदाहरणार्थ सखाराम गटणे, अंतू बर्वा ही व्यक्ती आणि वल्ली म्हणजे काही फेमस उदाहरणं आहेत. ओके. आता पुढे त्यांनी दिलेला आहे त्यांच्या व्यक्ती आणि वल्ली या पुस्तकाला साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळालेला आहे. भारत सरकारने पद्मभूषण या पुरस्काराने त्यांना सन्मानित केले आहे. साहित्य अकादमी हा जो पुरस्कार आहे भारतातील दुसरा मोठा पुरस्कार साहित्यासाठी दिला जातो. कथा, कादंबऱ्या जे लेखक आहेत त्यांच्यासाठी 1 नंबरचा पुरस्कार आहे ज्ञानपीठ आणि त्याच्या खालोखाल 2ऱ्या नंबरचा आहे साहित्य अकादमी. तो पुरस्कार त्यांच्या व्यक्ती आणि वल्ली या पुस्तकाला मिळालेला आहे. आणि भारत सरकारने त्यांना पद्मभूषण हा नागरी सन्मान देऊन त्यांचा सन्मान केलेला आहे. भारतातील सर्वोच्च नागरी सन्मान आहे भारतरत्न आणि त्या खालोखाल पद्म पुरस्कार असतात, त्यातील पद्मभूषण या पुरस्कारात. मध्यमवर्गीय व्यक्तीचा संकल्प व संकल्पपूर्तीतून कसे अंतर पडते आणि संकल्प करणारी व्यक्ती कशी हास्यास्पद ठरतात याचे मजेदार चित्र प्रस्तुत लेखक पु ल देशपांडे यांनी केले आहे. आता ह्या ज्या लेखामध्ये पु ल देशपांडेंनी सांगितलं आहे की एखादा मध्यमवर्गीय माणूस जो असतो तो एखादा संकल्प करतो. आपण पण करतो ना, नवीन वर्ष आलं की मी रोज सकाळी उठून फिरायला जाणार, व्यायाम करणार. आता 10वीचं वर्ष आहे, आपण पण संकल्प केला असेल मी सकाळी उठून अभ्यास करणार. मग त्यासाठी आपल्याला घरातले काही जण मदत करतात. तसा हा लेखक जो आहे तो चाळीत राहणारे आहे. आणि जुन्या काळातली गोष्ट आहे. चाळीतले शेजारी म्हणजे त्यांचे स्वतःचे शेजारी असायचे, जवळचेच लोक, घरातलीच फॅमिली सारखे वागायचे तर ते लोक काही जण चांगले, काही जण वाईट, काही जण ईर्षाल नमुने, तर त्या सगळ्यांना त्यांना त्यात कशी मदत करतात आणि त्यातून कसा विनोद घडत गेलेला आहे हे पु ल देशपांडे यांनी विनोदी शैलीत आपल्याला सांगितलेलं आहे. ओके. माझ्या खाजगी उपोषणाची हकीकत चाळीत जाहीर झाली आणि येता जाता ही माझी नाही ती भानगड आहे.
उगीच हात दाखवून अवलक्षण आहे, पेललं नाही तेव्हा खाजगी झालं, अशी वाक्ये माझ्या कानावर येऊ लागली. आता माझ्या खाजगी उपोषणाची, खाजगी खाजगी म्हणजे काय, वैयक्तिक. ओके, आता हा जो शब्द आहे त्याच्या खाली अंडरलाईन करायचं आणि तिथे लिहून घ्यायचं. बघा तुम्हाला कसं लिहायचं आहे, स्क्रीनवरती खाली दिसतोय तुम्हाला शब्द, त्याप्रमाणे लिहायचं आहे. ओके, खाजगी म्हणजे वैयक्तिक. उपोषणाची, उपोषण म्हणजे उपासाची. हकीकत, हकीकत म्हणजे माहिती, म्हणजे त्यांचं जे उपोषण आहे त्याची जी माहिती आहे ती चाळीत जाहीर झाली. चाळीत का जाहीर झाली, कारण लेखक राहायला चाळीत होते, त्यामुळे ती चाळीत जाहीर झाली. जाहीर झाली म्हणजे ती सार्वजनिक झाली, चाळीमध्ये सगळ्यांना कळाली. जाहीर होणे म्हणजे सार्वजनिक होणे. सभा असतात आपल्याकडे, राज ठाकरेंची सभा असते, मुख्यमंत्र्यांची सभा असते, त्याला आपण सार्वजनिक म्हणतो, जाहीर सभा. म्हणजे कोणीही तिथे येऊ शकतं आणि कोणालाही तिथं समजू शकतं काय आहे. पण तसं सिनेमा थिएटरमध्ये नसतं, सिनेमा थिएटरमध्ये आपल्याला तिकीट घेऊन जावं लागतं, ते प्रायव्हेट झालं. ओके, ठीक आहे. आणि येता जाता ही माझी नाही ती भानगड आहे. नाही ती भानगड म्हणजे काय, लफड, अफेअर आजच्या काळात आपण म्हणतो, तर ते भानगड आहे. आणि उगीच यांनी हात दाखवून अवलक्षण केलंय असं लोक म्हणायला लागले. हात दाखवून अवलक्षण करणे हा वाक्प्रचार आहे बाळांनो. ज्याचा अर्थ होतो की आपणहून संकट ओढवून घेणे. आता याचं एखादं उदाहरण तुम्हाला सांगतो म्हणजे तुमच्या लक्षात राहील. संडेच्या दिवशी सगळ्यांना सुट्टी असते, पप्पांना विशेषतः आपल्या, आणि त्यावेळेला नेमका आपला क्लास वगैरे असला की आपली ताई जी असते घरातली ती म्हणती, पप्पा मला स्कूटी द्या, मी क्लासला स्कूटीवर जाते. पप्पा म्हणतात नको, 18 वर्षाची पूर्ण नाहीये, लायसन्स नाहीये, पोलीस मामा पकडे. ती काही ऐकत नाही, स्वतःहून गाडी काढते, मैत्रिणीला फोन करते, शायनिंग मध्ये सांगते चल माझ्यासोबत आपण जाऊ क्लासला. आणि जातानाच रस्त्यात नेमका पोलीस मामा पकडतो आणि आपल्याला फाईन भरावा लागतो. ओके, आणि बाबांना फोन होऊन बाकीचे उपद्रव होतात ते सगळे. म्हणजे हे काय झालं, आपणहून संकट आपण ओढवून घेतलं. ठीक आहे, म्हणजे हात दाखवून आपण काय केलं, अवलक्षण केलं. पेललं नाही तेव्हा खाजगी झालं. पेललं म्हणजे झेपलं नाही त्यांना, ते ही इज नॉट कॅपेबल फॉर दिस, म्हणून तेव्हा ते त्यांचं प्रायव्हेट झालं. आपण एखाद्याला सगळ्यांना बाहेर सांगतो मी असं करत तसं करत तसं करत, म्हणतोय तुझं काय करायचंय, तुला ते माझं वैयक्तिक आहे, माझं प्रायव्हेट आहे, आपल्यामध्ये अफेअर करायचं, डिस्टर्ब करायचं नाही असं आपण म्हणतो. अशी वाक्य माझ्या कानावर येऊ लागली, पण मी कोणत्याही टीकेला भीक घालणारा नव्हतो. टीका म्हणजे काय, टोचून बोलणे, टोमणे हाणणे. टीका टोचून बोलणे आणि टोमणे हाणणे. भीक घालणार नव्हतो, भीक न घालणे. भीक न घालणे म्हणजे त्याची पर्वा न करणे किंवा त्याच्याकडे लक्ष न देणे. आता आई आपल्याला सांगते टीव्ही चालू असताना, अरे बाळा टीव्ही बंद कर, तो टीव्ही बंद कर, पण आपण तिकडं लक्षच देत नाही. आलं लक्षात, म्हणजे आपण त्याला भीक घालत नाही. ओके, 181 पाऊंड, 181 पाऊंड. 181 पाऊंड म्हणजे नियर अबाउट 92 kg. 1 kg इज इक्वल टू 2.2 पाऊंड्स. ओके, 1 kg बरोबर 2.2 पाऊंड्स. त्या अर्थाने 181 पाऊंड्स म्हणजे नियर अबाउट 92 kg असेल. रात्रंदिवस ते कार्ड माझ्या डोळ्यांपुढे नाचत होते. वजन कमी झाले पाहिजे या विचाराने माझी झोप उडाली. दिवस रात्र त्यांच्या डोळ्यापुढे तेच वाटत होतं त्यांना की आपलं डोळ्यापुढे ते दिसतंय की आपल्याला वजन कमी झालं पाहिजे, आणि त्यामुळे त्यांची झोप उडाली. झोप कमी झाली तर वजन उतरते या विचाराने मला त्याचेही काही वाटत नव्हते. मी पूर्वीसारखा गाढ झोपत नाही यावर धर्मपत्नीचा मात्र अजिबात विश्वास नव्हता. गाढ, गाढ म्हणजे शांत. लेखक सांगायचे की वजन कमी झालं पाहिजे म्हणून मला झोप येत नव्हती, परंतु त्यांच्या बायकोचा, पत्नीचा त्यांच्यावर विश्वास अजिबात नव्हता. ते म्हणायचे की तुम्ही शांत झोपत नाही असा आमचा विश्वास नाही. घोरत तर असतात रात्रभर. घोरणं म्हणजे काय, तो अर्थ खाली दिसतोय. घोरणं म्हणजे गाढ झोपल्यानंतर झोपेतून तोंडातून येणारा आवाज, नॉरिंग म्हणतो आपण त्याला. ओके, तसा. आणि अशासारखी ती दुरुत्तरे मला करत असे. दुरुत्तरे, दुरुत्तरे म्हणजे काय, उलटून बोलणे. कधी कधी आपण आईला वडिलांना उलटून बोलतो, तर असं व्हायला नको. तर जे उलटून बोलणं असतं समोरच्याला त्याला दुरुत्तरे म्हणतात. तर दुरुत्तरे ती करत असे. 2 महिन्यात 50 पाऊंड वजन कमी करून दाखवीन तर खरा, अशी भीष्म प्रतिज्ञा करून मी आहारशास्त्रावरच्या पुस्तकात डोके घालू लागलो. तर त्यांनी एक मोठी प्रतिज्ञा केली की 2 महिन्यात मी 50 पाऊंड वजन कमी करून दाखवेल, म्हणजे नियर अबाउट 25 kg ते कमी करून दाखवणार होते. अशी भीष्म प्रतिज्ञा महाभारत आता सध्या सगळेजण बघत असतील, त्याच्यामध्ये दिलेला आहे भीष्म प्रतिज्ञा. भीष्मांनी जी प्रतिज्ञा केली होती म्हणजे ती अतिशय कठीण प्रतिज्ञा, टेरिबल ओथ म्हणजे ठाम निश्चय, कठीण प्रतिज्ञा करून मी आहारशास्त्रावरच्या, आहारशास्त्र म्हणजे काय, खाण्यापिण्याचे शास्त्र, डाएट सायन्स. आहारशास्त्र म्हणजे काय, खाण्यापिण्याचे शास्त्र, डाएट सायन्स, याच्यावरच्या पुस्तकात ते डोकं घालायला लागले. प्रोटीन युक्त पदार्थ, चरबीयुक्त द्रव्य वगैरे शब्दाबद्दल माझी आस्था वाढू लागली. म्हणजे जर त्यांना प्रोटीन्स,
चरबीयुक्त द्रव्य म्हणजे फॅट्स असणारे लिक्विड्स, ऑइल्स, तूप वगैरे हे. आणि त्यानंतर या सगळ्या गोष्टी, हे सगळे जे शब्द आहे याच्याविषयी त्यांचं प्रेम वाढायला लागलं. साऱ्या ताटातले पदार्थ मला न दिसता नुसत्या कॅलरीज दिसू लागल्या. आणि आनंदाची गोष्ट अशी की वजन उतरवण्याच्या शास्त्रात पारंगत झालेले तज्ज्ञ मला रोज डझन वारीने भेटू लागले. पारंगत म्हणजे काय? निष्णात, हुशार. ओके. आणि तज्ज्ञ म्हणजे कुशल, एक्सपर्ट. म्हणजे आता काय झालं की यांनी ठरवलं की मला वजन कमी करायचं आहे आणि रोज त्यांना असे डझनवारीने म्हणजे 12 पेक्षा जास्त अशी लोक त्यांना रोज भेटायला लागली की तू असं कर तसं कर. इतकेच काय, परंतु ज्या आमच्या चाळीतल्या लोकांनी माझ्या उपासाची अवहेलना केली होती त्यांनीच मला डाएटचा सल्ला दिला. उदाहरणार्थ सोकाजी त्रिलोकेकर. पण एवढंच नाही तर त्यांच्या चाळीमधील ज्या लोकांनी त्यांची टर उडवली होती, अवहेलना करणे म्हणजे अपमान करणे, ज्यांनी त्यांचा अपमान केला होता त्यांनीच नंतर त्यांना डाएट करायचा सल्ला दिला. त्यातील एक मोठी व्यक्ती त्यांनी सांगितली आहे सोकाजी त्रिलोकेकर. तर सोकाजी त्रिलोकेकर पारशी समाजासारखेच आहेत असं वाटतं त्यांच्या नावावरून. तुला सांगतो पंत, डाएट कर, बटाटा सोड, बटाट्याचं नाव काढू नकोस असं त्यांनी सांगितलं. आता त्याला एक बेरकी माणूस असतो तो म्हणतो, हो म्हणजे कुठं राहता म्हणून विचारलं तर नुसतं चाळीत राहतो म्हणा, बटाट्याची चाळ म्हणू नका, वजन वाढेल, ही ही ही. म्हणजे इथं हास्याचा शब्द टाकलेला आहे. जनोबा रेगे या इसमाला काय म्हणावे हे मला कळत नाही. म्हणजे आता हा सोकाजी त्यांना चांगला अर्थ सांगतोय, तर ही व्यक्ती काय म्हणते की त्यांची टर उडवते. नेहमी तिरके बोलायचे म्हणजे काय, पण सोकाजींनी त्याला परस्पर जामून टाकले म्हणजे झाकून टाकले. ए इडियट, सगळ्याच गोष्टी जोक काय वाटतोस नेहमी, मी सांगतो तुला पंत, तू बटाटा सोड, असं ते पारशी टाईप मध्ये ते बोलले. त्यांचा तोंडाचा डायलॉग आहे म्हणून इथे याला दुहेरी अवतरण चिन्ह केलेलं आहे. त्यात दिसतंय पुढे उद्गारवाचक चिन्ह आहे आणि पुढे प्रश्नचिन्ह आहे. तर हे सगळं त्यांनी दिलेलं आहे. मी काय काय सोडले असता माझे वजन घटेल याची यादी बटाट्यापासून सुरू झाली. घटेल म्हणजे काय? कमी होईल. घटेल म्हणजे काय? कमी होईल. याची यादी बटाट्यापासून सुरू झाली. बटाट्याचं ठीक आहे, पण पंत आधी भात सोडा, एकाने दुसऱ्याने सल्ला दिला. भातानं थोडंच लठ्ठ व्हायला होतं. लठ्ठ म्हणजे काय? जाड. भातानं तुम्ही जाड व्हायला होतं. आमच्या कोकणात सगळे भात खातात, कुठं आहेत लठ्ठ? तुम्ही डाळ सोडा. काशीनाथ नाडकर्णी, आता काशीनाथ नाडकर्णी कोकणातले आहेत त्याच्यामुळे त्यांनी सांगितलं. मुख्य म्हणजे साखर सोडा. मी सांगू का? मीठ सोडा, लोणी, तूप सोडा. एका आठवड्यात 10 पाऊंड वजन घटलं नाही तर नाव बदलीन. आमच्या हेड क्लार्कच्या वाईफचं घटलं. तेल आणि तळलेले पदार्थ आधी सोडा, बाबू काका. असे वेगवेगळे सल्ले त्यांना मिळायला लागले. दिवसा झोपणं सोडा. खरं म्हणजे पत्ते खेळायचं सोडा. बसून बसून वजन वाढतं. आता त्यांच्या काळामध्ये आपल्यासारखे टीव्ही नव्हते की ज्याच्यात ते टीव्ही पुढे बसून राहतील सोप्यावरती वजन वाढेल. मग विठे खेळायचे होते तर त्यात बसून बसून पत्ते खेळणं हा एक उद्योग होता दुपारच्या वेळेला. त्यामुळे वजन वाढतं असं त्यांचं म्हणणं होतं. मी मात्र या सर्व जणांचे ऐकून मनाचे करायचे ठरवले होते. पहिला उपाय म्हणून मी आहार परिवर्तन सुरू केले. मग यांनी सगळं ऐकलं आणि स्वतःच्या मनाचं करायचं ठरवलं आणि त्याचा पहिला उपाय म्हणून त्यांनी काय केलं? आहार परिवर्तन. आहार परिवर्तन म्हणजे खाणे पिणे बदलण्याची क्रिया. चेंज इन डाएट पॅटर्न. म्हणजे त्यांनी ठरवलं की आता आपण वेगळ्याच पद्धतीने काहीतरी खाण्यात बदल केला तरच आपलं वजन कमी होईल. ओके, कळालं इथपर्यंत? हो ना? ओके, आता पुढच्या पेजवरती जाऊया आपण. पुढच्या पेज. साखरेत सर्वात अधिक कॅलरीज असतात म्हणून प्रथम बिन साखरेचा चहा सुरू केला. बिन साखरेचा म्हणजे साखर नसलेला, शुगरलेस. दिसतोय शब्द, लिहून घ्या. बिन साखरेचा म्हणजे साखर नसलेला शुगरलेस चहा त्यांनी सुरू केला. पहिल्या दिवशी विशेष फरकही वाटला नाही. म्हणजे पहिल्या दिवशी त्यांना विशेष फरकही म्हणजे काय? चेंज, बदल. फरक म्हणजे बदल, वाटला नाही. घरात साखरबंदी जाहीर झाली. म्हणजे त्यांनी ठरवलं की घरात साखर खायचीच नाही. कुटुंबाला सारी दिवाळी तिखट मिठावर उरकायची सक्त ताकीद दिली. उरकायची म्हणजे आटोपण्याची. त्यावेळेला नेमकी दिवाळी आली होती आणि त्यांनी त्यांच्या पत्नीला सांगितलं, कुटुंब म्हणजे पत्नी, तिला सांगितलं की तिखट मिठावर दिवाळी उरकायची. सक्त ताकीद म्हणजे कडक सूचना. सक्त ताकीद, कडक सूचना. मुलांसाठी म्हणून काय? थोडं गोडाधोडाचं करायचं ते कर, एवढी सवलत ठेवली. म्हणजे त्यांनी सांगितलं की मुलांना काय हवं तेवढ्यासाठी फक्त त्यांच्या मुलांना हट्ट असतो ना, गोड आवडतं म्हणून तेवढ्या प्रकारे त्यांनी करायला सांगितलं. आणि एवढी त्यांना काय दिली त्यांनी? सवलत म्हणजे काय? सूट. तेवढी त्यांना फॅसिलिटी दिली त्यांनी. ओके. पहिल्या दिवशीच मला फरक जाणवायला लागला. भात अजिबात वर्ज्य करणे अवघड होते.
वर्ज म्हणजे त्याग करणे, वर्ज करणे त्याग करणे म्हणजे सोडून देणे. आता ते जे आहे तर त्यामध्ये त्यांनी सांगितलं आहे की कोकणस्थ ब्राह्मण मंडळी वगैरे जे आहेत जुन्या काळी 3 वेळा भात घ्यायची. जेवण सुरू करताना एक भात, मध्ये एक भात आणि शेवटी ताक भात असायचा. म्हणून त्यांनी फक्त पहिला भात घ्यायला सुरुवात केली, मधला भात घेणं बंद केलं आणि शेवटी ताक भात घेतला. कारण ताकाने जेवण पचतं म्हणून ती लोक ताक भात खायची. म्हणून फक्त पहिला भात आणि ताक भात ठेवून मधला भात वर्ज केला. नुसती उकडलेली पालेभाजी खाणे कसे जमणार हा विचार किती पोकळ होता याचा अनुभव ती खाल्ल्यावर आला. विचार पोकळ असते म्हणजे विचार तकलादू असते. त्यांना टेन्शन आलं होतं की मी नुसतीच आता पालेभाजी कशी खाऊ उकडलेली, तर ते त्यांना टेन्शन वाटत होतं. पण ते जेव्हा त्यांनी खाल्लं त्यावेळेला त्यांना वाटलं की अरे आपण उगाचच घाबरत होतो. म्हणजे त्यांचा तो विचार तकलादू होता, कमकुवत होता. याचा अनुभव ती खाल्ल्यावर आला. आणि नेहमीच्या भाजीत ही निराळे काय करते याचा अजूनही अंदाज आला नाही. म्हणजे रोजची जी भाजी आहे तशीच त्यांना ती भाजी लागली. हा एक विनोदाचा तिथं त्यांनी मुद्दा उपस्थित केलाय. कळालं इथपर्यंत? ओके. पुढचा पॅरेग्राफ. पहिला दिवस सुरळीत गेला आणि दुसऱ्या दिवशी व्रतभंगाचा प्रसंग आला. सुरळीत गेला, सुरळीत गेला म्हणजे नेहमीप्रमाणे व्यवस्थित गेला. पहिला दिवस जो आहे तो व्यवस्थित गेला आणि दुसऱ्या दिवशी व्रतभंगाचा प्रसंग आला. व्रतभंग म्हणजे व्रत मोडण्याचा प्रसंग आला. पहिल्या दिवशी निम्म्याहून अधिक कचेरीला माझ्या वजन घटवण्याच्या व्रताची वार्ता गेली होती. कचेरी म्हणजे कार्यालय, ऑफिस. वजन घटवणे म्हणजे कमी करणे. वार्ता म्हणजे काय? बातमी. म्हणजे पहिल्याच दिवशी त्यांच्या जवळपास निम्म्या ऑफिसला माहिती होतं की पंत सध्या डाएटवर आहे आणि ते डाएट करत आहे. मग त्याची त्यांनी सगळीकडे बातमी पसरली होती. परंतु दुसऱ्या दिवशी आमच्या अण्णा नाडगौडाला प्रमोशन मिळाल्याची वार्ता आली आणि त्याने साऱ्या सेक्शनला पार्टी दिली. त्यांचा एक सहकारी होता, त्याचं नाव होतं अण्णा नाडगौडा. त्या अण्णा नाडगौडाला प्रमोशन मिळालं त्याची बातमी दुसऱ्या दिवशी आली आणि त्याने सगळ्या सेक्शन म्हणजे काय? विभागाला त्याने पार्टी दिली. पार्टीला काय म्हणता येईल मराठी? मेजवानी. ओके. त्यांनी पार्टी दिली. त्यांची पार्टी त्यांच्या ऑफिस मधल्या कॅन्टीनची पार्टी होती. तर कॅन्टीनच्या आचार्याने तर माझ्या डाएटवर सूड घ्यायचा असे ठरवून पदार्थ केले होते. कॅन्टीन मध्ये त्यांचा जो आचार्य होता, आचार्याचं अनेक वचन केलं त्यांनी आचार्याने. आचार्य म्हणजे स्वयंपाक्याने काय केलं होतं? त्यांच्या डाएट म्हणजे काय? आहार. त्यांचं एक ठरलं होतं ना डाएट सगळ्यांनी, तर त्याच्यावरती त्यांनी सूड घ्यायचा असं ठरवून पदार्थ केले होते. सूड घेणे बदला घेणे. आपण म्हणतो ना एखाद्याने जर आपल्याला पेन्सिल टोचली तर आपण त्याला म्हणतो स्कूल सुटल्यावर भेट, तुला राऊंडर टोचतो. म्हणजे आपण त्यावेळेला काय करतो? याचा बदला घ्यायचा प्रयत्न करतो ना, असं. तर सूड घेणे म्हणजे बदला घेणे असं ठरवून पदार्थ केले होते. बरं, न खावे तर अण्णा नाडगौडाला वाईट वाटणार. बिचारा 6 वर्षांनी इफिशियन्सी बारच्या जाळ्यातून बाहेर पडला होता. इफिशियन्सी बार म्हणजे कामाची पातळी ठरविणारी रेषा. म्हणजे यात काय असतं मुलांनो की तुम्हाला प्रमोशन हवं असेल ते टार्गेट दिलेलं असतं, ते तुम्हाला कम्प्लीट करावं लागतं. ते जर तुम्ही कम्प्लीट केलं तरच तुम्हाला प्रमोशन मिळतं. आता सध्या तुम्हाला 10वीला पण तसा इफिशियन्सी बार आहे. म्हणजे काय? पास होण्यासाठी किती पर्सेंटेज लागतील ते आहे 35%. 100 पैकी 35 जरी मार्क्स असतील तर तुम्हाला पास होता येईल. हा तुम्हाला इफिशियन्सी बार आहे. तर तो त्या बारमधून बाहेर पडला होता म्हणून त्याचं प्रमोशन झालं होतं. आचार्याने मिठाईत साखर न घालता साखरेत मिठाई घालून आणलेली होती. म्हणजे विचार करा किती गोड ते जेवण त्यांना जाणवत होतं, कारण ते डाएटवर होते. घासा गणिक सहस्रावधी कॅलरीज पोटात चालल्या होत्या. सहस्रावधी म्हणजे हजारो, थाउजंड्स कॅलरीज त्यांच्या पोटात चालल्या होत्या. त्यामुळे खाल्लेले गोड लागत नव्हते. बटाटे वडे होते म्हणजे आणखी कॅलरीज. म्हणजे आता बटाटे वडे हा तळलेला असतो त्याच्यामुळे त्याच्याही आणखी कॅलरीज. त्याबरोबर चिवडा अस्सल वनस्पतीतला. अस्सल म्हणजे काय? शुद्ध, प्युअर वनस्पती तुपातला त्यांचा तो चिवडा होता. त्यामुळे आणखी कॅलरीज. आणि एवढे सगळे हादडणे म्हणजे काय? खाऊन जेवून हादडणे. एवढं सगळं खाऊन शेवटी भजनशिवाय पार्टी कसली या भिकोबा मुसळ्याच्या टोमण्यामुळे शेकाळून नाडगौडाने स्पेशल भजनची परत ऑर्डर दिली. म्हणजे सगळं झाल्यानंतर शेवटी त्यांनी सांगितलं अरे भजे जर नाही तर पार्टीला काही शानच नाही. आपण म्हणतो ना बाहेर पप्पांसोबत गाडी गेलो जेवायला, आपण म्हणतो पप्पा आईस्क्रीम नाही तर डिनरच कम्प्लीट नाही. तसं त्याकडे त्यावेळेला त्यांनी सांगितलं. मग त्यामुळे त्यांनी हा जो टोमणा बोलला, टोमणा म्हणजे काय? उपरोधिक बोलण्यामुळे चेकाळून जाऊन म्हणजे चिडून जाऊन संतापून नाडगौडाने परत सगळ्यांसाठी स्पेशल भजनची ऑर्डर दिली. शेवटी मला राहावेना. भजनची 6वी प्लेट उडवल्यावर मी अत्यंत केविलवाण्या स्वरात सध्या मी डाएटवर असल्याचे सांगितल्यावर सर्वांनी मला वेड्यात काढले.
शेवटी एवढं झाल्यानंतर त्यांना टेन्शन आलं, त्यांना राहवलं गेलं नाही पंतांना, आणि त्यांनी सांगितलं की आता ते सांगण्या अगोदर त्यांची 6 प्लेट भजी खाऊन झालेली होती. आणि अत्यंत केविलवाण्या स्वरात, केविलवाना स्वर म्हणजे विनवणी करणारी भाषा, इन अ व्हेरी पीटी व्हॉइस, पीटी व्हॉइस म्हणतो आपण एकदम कारुण्यपूर्वक, तर त्या स्वरात त्यांनी सांगितलं की अरे बाबांनो, मी सध्या डाएटवर आहे. आणि हे सांगितल्यावर सगळ्यांनी त्यांना वेड्यात काढले. वेड्यात काढणे म्हणजे टर उडविणे, बावळट समजणे, त्यांना वेड्यात काढले. अरे पंत, खाण्याचा आणि वजनाचा काय संबंध? भिकोबा मुसळे म्हणाला. भिकोबा मुसळे काय म्हणाला? अरे पंत, खाण्याचा आणि वजनाचा काय संबंध? मी बघ 21 गुलाबजाम खाल्ले, एवढंच काय? आपण तर आयुष्यात एक्झरसाइज नाही केला. एक्झरसाइज म्हणजे काय? व्यायाम. त्यांनी सांगितलं की मी आयुष्यात कधी व्यायाम नाही केला. तुझी कुंभरास आणि कुंभ लग्न आहे, नुसता वायू भक्षण करून राहिलास तरी तू असाच जाड्या राहणार. आता या भिकोबा मुसळे जे आहेत यांना बहुतेक ज्योतिषशास्त्रावर विश्वास होता जास्त, त्यामुळे त्यांनी राशीनुसार सांगितलं. रास म्हणजे काय? झोडियाक साइन आपलं असतं ना, मेष, मिथुन, वृषभ, तशी त्यांची कुंभरास. तर कुंभ राशीच्या माणसाने जर काही नाही खाऊन नुसता वारा जरी खाऊन तो राहिला तरी तो जाडाच राहील, बारीक होणार नाही, असं त्यांचं म्हणणं होतं. तू असाच जाड्या राहणार, लठ्ठपणा काय आपल्या हातात आहे? नॉनसेन्स, जगदाळे ओरडला. रनिंग कर रोज. जगदाळे नावाचा त्यांच्यामधला एक कोणता सहकारी होता, तो जोरात ओरडून पडला त्यांच्यावरती. रनिंग पेक्षा देखील दोरीवरच्या उड्या मारा. बरं का पंत, माझ्या सिस्टरचं वेट 40 पाऊंड उतरलं दोरीवरच्या उड्यांनी, कुमारी कमलिनी केंकरे म्हणाली. त्यांच्या ऑफिसमध्ये कमलिनी केंकरे नावाची कोणीतरी मुलगी होती, तर तिने त्यांना हा सल्ला दिला. शेवटी सर्वांच्या मते मी सकाळी रनिंग करावे आणि संध्याकाळी दोरीवरच्या उड्या माराव्या असे ठरले. अंडरलाईन दिस सेंटेन्स, हे महत्वाचं वाक्य आहे. शेवटी सगळ्यांच्या मध्ये काय ठरलं? सकाळी रनिंग करायची, रनिंग म्हणजे धावणे, आणि संध्याकाळी दोरीवरच्या उड्या मारायचं ठरलं. आणि मी 7व्या बशीमधलं भज उचलले, आणि त्यांनी 7व्या बशीमधलं भजी उचलले. कुटुंबाचा मात्र माझ्या डाएटच्या बाबतीतला उत्साह अवर्णनीय होता. म्हणजे त्यांच्या पत्नीचा, आता आपला नवरा जर वजन कमी करतोय तर मग घरातले सगळ्यांना उत्साह येतो, मग त्यांच्या धर्मपत्नीचा, कुटुंबाचा धर्मपत्नीचा मात्र त्यांच्या डाएटच्या बाबतीतचा उत्साह अवर्णनीय होता. अवर्णनीय म्हणजे काय? वर्णन न करता येण्यासारखा. अवर्णनीय, वर्णन न करता येण्यासारखा होता. कारण रोज काही चमत्कारिक पदार्थ माझ्या पानात पडायला लागले. कारण काय व्हायला लागलं? रोज काही ना काही चमत्कारिक म्हणजे अपरिचित, जे त्यांना माहिती नाही असे काही पदार्थ त्यांची मिसेस, त्यांची पत्नी त्यांच्या ताटात वाढायला लागली. पानात म्हणजे काय? ताटात. वहीचं पान नाही, पानात म्हणजे ताटात. इथं ताट म्हणायचे लेखकाला, त्यांच्या ताटात पडायला लागली. एके दिवशी नुसती पडवळे उकडून तिने मला खायला घातली. पडवळ एक अशी सडपातळ लांब भाजी असते, त्याला स्नेक गार्ड म्हणतो आपण इंग्रजीमध्ये. तुम्ही हवं तर घरात आईला विचारू शकता, सांगेल तुम्हाला ती. पडवळ उकडून तिने खायला घातली. शेवग्याच्या शेंगा, पडवळ, भेंडी, चवळीच्या शेंगा वगैरे सडपातळ भाज्यांचा खुराक तिने चालू केला. म्हणजे या ज्या सगळ्या भाज्या आहेत, शेवग्याच्या शेंगा, ड्रमस्टिक्स, पडवळ, भेंडी, चवळीच्या शेंगा, या सगळ्या पातळ भाज्या, बारीक भाज्यांचा तिने खुराक चालू केला. खुराक म्हणजे डेली खायला दिले, ते चालू केलं. कोबी, कॉलीफ्लॉवर वगैरे बाळसेदार मंडळींची स्वयंपाकघरातून हकालपट्टी झाली. कोबी आणि कॉलीफ्लॉवर, बाळसेदार म्हणजे काय? गुटगुटीत, आपण म्हणतो ना चब्बी चिक्स, एखादं लहान बाळ गुटगुटीत असतं तसं. मग ती कोबी गोल आहे, कॉलीफ्लॉवर गोल आहे, आणि असं जर गोल गुटगुटीत भाज्या जर आपल्या नवऱ्याला खायला घातल्या तर तो जाडा होईल अशी त्यांना भीती वाटायची, म्हणून त्यांनी स्वयंपाकघरातून हकालपट्टी केली. सकाळचा चहा देखील सुरुवातीला होता तसा राहिला नाही. बिनसाखरेचा चहा इतका कडू लागत असेल अशी यापूर्वी कधीच कल्पना आली नाही मला. म्हणजे लेखकाचा ऑलरेडी चहा चालू होता बिनसाखरेचा, परंतु तो एवढा कडू नव्हता असं त्यांना आता कळालं. चहा सुरुवातीला बिनसाखरेचा असूनही कडू लागला नाही, आणि आता का लागतो तेवढं सांग, असं म्हटल्यावर कुटुंबाकडून खुलासा मिळाला. मग त्यांनी त्यांच्या पत्नीला विचारलं, तर त्यांनी त्यांना खुलासा केला. खुलासा म्हणजे काय? माहिती. त्यांनी पत्नीकडनं त्यांना माहिती मिळाली. हेच ते म्हटलं, ते काय उगीच? अहो, म्हणजे सुरुवातीला मी तुम्हाला जो बिनसाखरेचा चहा दिला तो बिनसाखरेचा नव्हताच मुळी. म्हणजे घ्या, लेखक एवढे दिवस चहा पित होता, तो बिनसाखरेचा नव्हता, आणि ही त्यांना बिनसाखरेचा चहा सांगून लेखकाला देत होती. लेखक असे पित होते. नव्हता? मग मला बिनसाखरेचा चहा म्हणून काय सांगितलंस? अहो, थोडीशीच राहिली होती साखर, ती संपेपर्यंत म्हटलं घालू, काल संपली, आजपासून बिनसाखरेचा चहा केलाच की साखर न घालता. म्हणजे त्यांनी आतापासून बिनसाखर दिलं. म्हणजे याच्या अगोदर त्यांना डाएट करणाऱ्या माणसाला कॅलरीज कमी करायच्या असतात, म्हणून त्याला साखर चालत नाही, म्हणून लेखकांनी साखर सोडली होती, आणि त्यांची बायको रोज सगळ्या उठून साखर घातल्या चहा देत होती. म्हणजे खलास,
अगं किती लाख कॅलरीज गेल्या असतील माझ्या पोटात, कसलं कमी होतंय माझं वजन, कळालं. म्हणजे त्यांना आता वाटलं की खलास म्हणजे संपले, त्यांना आता असं वाटलं की काही खरं नाही आता. आता आपलं वजन कशाला कमी होतं, कारण रोज आपण सकाळी भरपूर कॅलरीज पोटात जात आहे ना, आपलं वजन काही कमी होणार नाही. कळालंय मुलांना. इथपर्यंत 2 पेजेस संपलेत आपले. आजच्या या व्हिडिओला आपण इथेच थांबूया आणि पुढच्या व्हिडिओत पुन्हा मी भेटेल तुम्हाला. त्यावेळेला मी परत पुढची स्टोरी तुम्हाला सांगेल पुढच्या व्हिडिओ. आणि तोपर्यंत आपण थांबूया इथे. तुम्हाला जर काही समजलं नसेल, काही अडचणी असतील तर तुम्ही तुमच्या ज्या अडचणी आहेत त्या कमेंट्स मध्ये जरूर टाका. आणि आपल्या या चॅनलला, आपल्या या क्लासला जास्तीत जास्त लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. तुमच्या सगळ्यांना माझ्या खूप खूप शुभेच्छा. आणि पुन्हा मी तुमच्यासाठी इथे उभाच आहे. ऑलवेज फॉर स्टुडंट 365 डेज, कैलास विस्कुते सर. थँक्यू.